जसं की मी बोलली की एखादं घर आपल्याला जेव्हा सेट करायचं असतं तर तेव्हा आपल्याला कमीत कमी बोलते मी कमीत कमी 15 दिवस ते 1 महिना एक घर सेट करायला लागतो. आणि ज्यांचं म्हणजे जे लोक रेंटवर राहतात, जे घरं शिफ्ट करतात, त्यांना माहिती असेल की एखादं घर जेव्हा आपण शिफ्ट करतो तर तेव्हा कमीत कमी ते घर प्रॉपर सेट व्हायचं बोलते आहे मी, की तिथे 15 दिवस ते 1 महिना लागतो. पण तेच घर जेव्हा आपण आणि ते शिफ्टिंगवाले चक्क 3 तासामध्ये तुमचं सगळं सामान पॅक करून आपल्या नवीन ठिकाणी ते अनलोड करतात. आणि आपलं जे घर आपण 15 दिवस ते 1 महिना एवढा काळ लावून जे सेट केलेलं असतं ते काही तासांमध्येच रिकामं होऊन जातं. आणि तिथे फक्त आठवणी राहतात. काही नाही, हे आपलं लाईफ आहे. सो लाईफमध्ये सगळे अनुभव घेतले पाहिजे. आणि लवकर सगळ्यांनी स्वतःच्या घरी शिफ्ट व्हा. करायचा आहे की नाही मोठा प्रश्न आहे, पण लेट्स सी. चालू केला आहे मी व्हिडिओ. आणि हा ब्लॉग माहिती नाही आहे मी पोस्ट करेन की नाही, आणि हा कितवा ब्लॉग असेल. तर हा आहे एक ह्या घराचा जो मी व्हिडिओ आता सध्या शूट करते. तर याच्यामध्ये मोस्टली या घरातच माझा डोरेमॉन म्हणजे माझा मुलगा जेव्हा एक हार्डली 3-4 दिवसाचा होता तेव्हा तो ह्या घरात आला. आणि आता तो ऑलमोस्ट नेक्स्ट इयर 5 वर्षाचा होणार आहे. आणि खूप छान आठवणी आहेत. म्हणजे माझ्या पोराला मी ते खूप जवळून मोठं होताना पाहिलं आहे. आणि आपण एका ठिकाणी जास्त वेळ नाही राहू शकत. आता माहिती नाही आहे की स्वतःचं डोंट नो, पण सध्या आपण जेव्हा रेंटवर असतो तर ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात. तरी पण छान आहे, इथलं वातावरण छान आहे. आणि इथे खूप छान आठवणी आम्ही स्पेंड केल्या. तर आता मी एक लुक देते तुम्हाला. तर हा पूर्ण एक सगळा इथे संसार म्हणजे बोलतात ना की सेट असतो. आपले एक जे मॅरिड आहेत त्या लोकांना माहिती असेल की संसार सेट करणं खाऊ नाही आहे. आणि बायकांसाठी किचन सेट करणं पण खाऊ नाही आहे. की किती मेहनत असते या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि आता पुन्हा तो दुसरीकडे नवीन ठिकाणी तो सगळा आता उभा राहणार आहे. आणि बाहेर अजूनही थोडे कपडे वगैरे सुकत आहेत, कारण का जाताना घेऊन जाऊ ते सगळे आम्ही. आणि छान सगळं छान गोष्टी. आणि छान आहे ही वास्तू, मस्त आहे. आता इथे जे नवीन येतील त्यांच्यासाठी पण ह्या वास्तूने असंच तथास्तू म्हणावं, जसं ते आमच्यासाठी होतं. म्हणजे मला तरी या घराने खूप छान दिलं, भरभरून दिलं, खूप गोष्टी दिल्या. चांगल्या आठवणी खूप आहेत ह्या घरातल्या माझ्यासोबतच्या. आणि मस्त आहे. थोडंसं वाटतं आहे की मनामध्ये वाईट. इथले आजूबाजूवाले पण खूप छान आहे. सगळे असे आपुलकीने राहायचे आणि आम्ही छान मिक्स व्हायचो. आणि आत्ता कुठे आम्ही जास्त जरा जवळ आलो होतो. आणि आता कट्टू आम्हाला इथून शिफ्ट व्हावं लागतं आहे. काही नाही, चेंजेस चांगले असतात. काहीतरी चेंजेस हवेत लाईफमध्ये. आता नवीन ठिकाणी नवीन अनुभव, नवीन माणसं, नवीन सगळं. तर लेट्स सी. नेहमी काही गोष्टींमध्ये मूव्ह ऑन होणं पण गरजेचं असतं. आणि मस्त आहे, एवढं काही नाही आहे. यातल्या मी काही गोष्टी कट करणार आहे. मला माहिती नाही आहे मी काय बडबड केली आहे, मी काय बोलली आहे. सो छान आहे सगळं, मस्त आहे. मी मिस करेल या घराला. खूप दिलं आहे या घराने.
पण काही गोष्टी असतात की ज्या इम्प्लिमेंट होत नाही आणि लेट्स सी लवकरच आम्ही तुम्हाला नवीन घरी भेटू आणि तिथून तुम्हाला भेटायला येऊ. तोपर्यंत काही जे ब्लॉग्स आहेत ते ह्या घरातले मी पोस्ट नाही केलेत. लेट्स सी मी ते कधी पोस्ट करेन. पण ह्या घरातले आधी सगळे ब्लॉग येतील आणि देन आपल्या नवीन घरातलेही येतील काही काही. छान आहे, मजा वाटते. पण जो संसार बोलतात ना की ज्या वस्तू लावायला आपल्याला चक्क 15-15 दिवस जातात, या वास्तूने खूप छान साथ दिली गेले 4-5 वर्ष. तर आता खूप छान इथल्या आठवणी आम्ही घेऊन जाणार आहोत आणि छान वाटतंय. सो आता आपण पुढे ही जी वास्तू जी तथास्तू राहावी आणि जे कोणी आता नवीन येतील त्यांनाही त्याने भरभराट द्यावी.